हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. तर आता श्रावण महिना चालू झाला आहे, तसं शिवभक्तांची गर्दी महादेव मंदिरामध्ये नक्कीच दिसते. मी पण अशाच एका महादेव मंदिराची तुम्हाला ओळख करून देणार आहे. तर हे मंदिर आहे खेड शिवापूर भागातील श्रीरामनगर या गावामध्ये. श्रीरामनगर गावात आल्यानंतर तिथून तुम्ही कोणालाही विचारलं नागेश्वरीत जाणारा रस्ता कुठे, तर तुम्हाला कोणीही सहज सांगेल आणि तुम्ही सहज त्या मंदिरापर्यंत पोहोचाल. किंवा या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जरी तुम्ही आलात तरी तुम्हाला त्या मंदिरापर्यंत जाण्याचा रस्ता मिळून जाईल. अचानक माझ्या घरी मैत्रिणी आल्या आणि त्यांनी तिकडे जाण्याची इच्छा प्रकट केली. मग मी नाही घेऊन जाणार कशावरून, मला पण ती शांतता नक्कीच हवी आहे. मंदिराच्या बाजूलाच एक पाण्याचा टाका आहे. बाहेर मंदिरात जाण्या अगोदर आपण आपले पाय हात स्वच्छ धुवून त्या मंदिरामध्ये प्रवेश करायचा. दगडी बांधकाम असलेलं हे मंदिर खूप पूर्वकालीन आहे असं म्हटलं जातं. अशी एक आख्यायिका सांगितली जाते. मंदिराच्या पायऱ्यांखाली सोन्याने भरलेला हंडा पुजाऱ्याला असल्याची जाणीव झाली, ते पण त्याच्या स्वप्नात महादेवांनी जाऊन सांगितलं. तेव्हा त्याने ती पायरी काढून बघितली तर त्याला हा सोन्याने भरलेला हंडा खरंच सापडला आणि त्यातूनच त्यांनी या मंदिराची निर्मिती केली असं सांगितलं जातं. इतकं सुंदर निसर्गरम्य आणि शांतता असणारं मंदिर कदाचितच तुम्हाला कुठेतरी सापडेल. अशा या मंदिरामध्ये येण्याची तुमची जर इच्छा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला नक्कीच याचा डिटेलमध्ये ॲड्रेस देईल. आजूबाजूला शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे, त्यामुळे या मंदिरात नेहमीच कोण ना कोणतरी दर्शनासाठी तुम्हाला दिसेल. डोक्यामध्ये जर काही टेन्शन असेल तर तुम्ही या मंदिरामध्ये येऊन बसा. नक्कीच तुमचं टेन्शन दूर होईल याची खात्री मला आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर अशी एक त्रिशूळ लावलेलं दिसेल, खाली कासव दिसेल, बाजूला काही आराध्य देवतांच्या मूर्त्या लावलेल्या दिसतील आणि गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर असे हे शिवलिंग दिसेल. खूप सुंदर आणि मस्त शिवलिंग आहे. या मंदिरात आल्यानंतर इतकं प्रसन्न आणि आल्हाददायी वातावरण आहे, ज्याने तुम्ही तुमचे सगळे दुःख विसरता आणि शिवशंकराला स्वाधीन होतात. इथे आले आणि शंख नाही वाजवला तर मला मंदिरात येऊन गेल्यासारखं वाटतच नाही. तुमच्यापैकी कोणाकोणाला शंख वाजवता येतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ देखील लावलेली आहे. दर्शन घेऊन मी बाहेर गेले. बाहेर गेल्यानंतर घरी जायचं होतं. म्हटलं शेवटचं तुम्हाला एक मंदिराची झलक दाखवावी म्हणून हा छोटासा व्हिडिओ. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरू नका. खूप सुंदर असा परिसर आहे. कधी संध्याकाळच्या टायमिंगला येणं झालंच तर मंदिराच्या मागच्या बाजूला नक्की जाऊन बसा. तुम्हाला खूप छान वाटेल. माझा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. धन्यवाद.